नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। आपल्यापैकी बरेच जण घरी पटकन सौंदर्य वाढवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूल वापरतात, पण ही कॅप्सूल चेहऱ्यावर डायरेक्ट लावणे किती योग्य आहे आणि किती दुष्परिणाम होऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला विटामिन ई चे सुरक्षित आणि फायदेशीर वापर कसा करायचा ते सांगणार आहे। सर्वात पहिले, विटामिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर डायरेक्ट लावू नका। डायरेक्ट विटामिन ई लावल्याने त्वचा जाड होते, पोर्स ब्लॉक होतात, मुरूम वाढतात, काही लोकांना लालसरपणा, खाज, ॲलर्जी येते। दुसऱ्यांना ई विटामिन कॅप्सूल सूट झाली तर ती आपल्याला होईल असे नाही। मग योग्य वापर कसा करायचा ते पाहूया। विटामिन ई कॅप्सूल त्वचेसाठी खूपच चांगली आहे, पण ती मिक्स करून लावली पाहिजे। विटामिन ई कॅप्सूल हे आपल्याला मेडिकलच्या दुकानामध्ये कमी किमतीमध्ये मिळतात, त्याची किंमत काही जास्त नसते। आपण याचा कसा वापर करायचा ते बघूया। मी तर ई विटामिन कॅप्सूल घेतलेले आहे। हे कोरफड जेल आहे, ते मी 1 चमचा घेतलेला आहे। आपण ई विटामिन कॅप्सूल फोडून घेतलेले आहे, ते आपण कोरफड जेल मध्ये मिक्स करूया। आता आपण हे एकत्र करून घेऊया। आपण हे मिश्रण एकत्र करून घेतलेले आहे आणि हे बघा, क्रीम सारखं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे त्वचेला तुम्ही लावलं तर काही इफेक्ट होत नाही। कोरफड जेल आणि विटामिन ई एकत्र लावल्यास पिगमेंटेशन कमी होते, डॅमेज स्किन रिपेअर होते आणि चेहरा सॉफ्ट दिसतो, टॅन, सनबर्न कमी होतात, असे याचे फायदे आहेत। आपण विटामिन ई चा दुसऱ्या प्रकारेही वापर करू शकतो। आपण इथे 1 चमचा गुलाबजल घेऊया। त्यामध्ये विटामिन ई फोडून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण ती टाकूया। आता आपण हे एकत्र करून घेऊया। गुलाबजल आणि विटामिन ई ची कॅप्सूल एकत्र करून लावल्यास त्वचा फ्रेश, ग्लोईंग आणि हायड्रेट राहते आणि पोर्स टाईट होतात। त्वचा ताजी, फ्रेश आणि स्मूथ राहते। हे आपण गुलाबजल आणि विटामिन ई एकत्र करून घेतलेला आहे। छोटा सल्ला, विटामिन ई जर पहिल्यांदा वापरत असाल तर हाताच्या मनगटावर पहिल्यांदा त्याचा वापर करा। पॅच टेस्ट करून बघा। मी या व्हिडिओमध्ये ई विटामिन कॅप्सूलचा त्वचेवर कसा वापर करायचा ह्याच्या मी 2 पद्धती सांगितल्या आहेत। माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।